नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. पितृपक्ष चालू झाला आहे. पितृपक्षाला पाण्यामध्ये उडदाच्या डाळीच्या वड्यांना विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून आज आपण उडदाच्या डाळीच्या वड्यांची रेसिपी पाहणार आहोत. बऱ्याच वेळा काय होते मंडळी, वडे क्रिस्पी होत नाही, लगेचच नरम पडतात. म्हणून आज आपण जराही तेलकट न होता, खाण्याचा सोडा जराही न वापरता क्रिस्पी, कुरकुरीत, अगदी टम्म फुगलेले असे वडे पाहणार आहोत. चला तर मग आता वड्यांची रेसिपी बघूया. त्यासाठी आपण एक मोठी वाटी उडदाची डाळ रात्री स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतली आणि रात्रभर पाण्यात भिजत घातली. तुम्ही 5 ते 6 ताससुद्धा भिजत घालू शकतात. मी ही डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातली होती. सकाळी उठल्यानंतर तिचं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये अर्धी डाळ टाकून घ्यायची. त्यामध्ये 4-5 मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि अर्धा इंच अद्रक आपण यामध्ये टाकून दळून घेतलं. थोडंसं जाडसरच ठेवायचं, खूपच पातळ दळायचं नाही, जराही पाण्याचा वापर करायचा नाही. त्यानंतर संपूर्ण डाळ आपल्याला अशाच पद्धतीने वाटून घ्यायची आहे. एका परातीमध्ये ही संपूर्ण वाटलेली डाळ काढायची. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घ्यायची. अशा पद्धतीने 5 बोटं लावून अगदी छान अशी एकाच डायरेक्शनने सतत फेटून घ्यायची. त्यानंतर ही डाळ आपल्याला 15 मिनिट आवर्जून झाकून ठेवायची आहे. ज्यावेळेस आपण पितृपक्षाचा संपूर्ण स्वयंपाक करतो त्यावेळेस आधी डाळीचंच काम करून घ्यायचं, म्हणजे जेवढी डाळ मुरते तेवढी अगदी वडे क्रिस्पी होतात. त्यानंतर 15 मिनिट झाल्यानंतर आपण ही डाळ 5 बोटांनी अगदी तशाच पद्धतीने 5 ते 7 मिनटं फेटून घेतली. ही डाळ जेवढी फेटतो तेवढीच फुलते. त्यानंतर तुम्ही बघू शकता वाटीमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये छोटीशी डाळीचा गोळा टाकून बघितला. अगदी परफेक्ट असं पाण्यामध्ये हा गोळा तरंगलेला आहे, म्हणजे आपलं पीठ छान फुललेलं आहे, परफेक्ट असं झालेलं आहे. त्यानंतर आता आपण एक चाळण घेतली, त्यावर पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने थोडासा गोळा ठेवून वडे तयार करून घ्यायचे. या चाळणीमध्ये वडे लगेचच निघून जातात. थोडंसं पाणी लावून जर काढले तर अगदी झटपट निघतात. तुम्ही बघू शकतात अगदी छान असे फुललेले आपले हे उडदाच्या डाळीचे वडे तयार झालेले आहेत. जराही चपटे न होता मस्त असे टम्म फुगून वरती आलेले सुद्धा आहेत. बघू शकता अगदी क्रिस्पीपणासुद्धा आलेला आहे. छोटे छोटे वडे केले मंडळी, तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा करू शकतात. अशाच पद्धतीने गरम तेलामध्ये वडे सोडायचे आणि संपूर्ण डाळीचे वडे तयार करून छान मस्त वरतून कुरकुरीत, आतून मस्त खुसखुशीत, छान असा तांबूस रंग येऊस्तर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. पितृपक्षांमध्ये उडदाच्या डाळीच्या वड्यांना विशेष महत्त्व दिले जाते. हे वडे ताटात असलेच पाहिजे. पितृपक्षामध्ये भरपूर लोक नैवेद्य दाखवतात. नैवेद्यामध्ये पाण्यामध्ये हे वडे अगदी आवश्यक असतात. त्यामुळे उडदाच्या डाळीपासून तुम्ही हे वडे एकदा नक्की ट्राय करू शकतात. बघू शकतात मंडळी, मस्त छान क्रिस्पी कुरकुरीत वडे झालेले आहेत. अगदी वरतूनसुद्धा क्रिस्पी झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत, आतून सुद्धा छान जाळीदार झालेले आहेत. बघू शकता अगदी परफेक्ट रेसिपी आहे. एकदा तुम्ही अशा पद्धतीने वडे नक्कीच ट्राय करू शकतात.